नमस्कार, मी शिवानी लकडे. पुणे प्राईम न्यूज मध्ये आपलं स्वागत. बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे आज 19 ऑगस्टला नाशिक दौऱ्यावर आहेत. दौऱ्यादरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेत विरोधक चुकीचे फॉर्म भरत असल्याचा आरोप केला होता. याला उत्तर देताना विरोधक चुकीचे फॉर्म भरत आहेत तर मग तुमचं सॉफ्टवेअर काय करत आहेत असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. यासोबतच नागपूरमधल्या पोलिसांचा पोलीस ठाण्यातच जुगार खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी आधी स्वतःच्या घरात झाकून बघावं आणि नंतर दुसऱ्यांना नावं ठेवावीत असंही त्या म्हणाल्या. नाही, देवेंद्रजी अनेक दाखले देत असतात. काल तर मला तर इतकं आश्चर्य वाटलं की देवेंद्रजींसारखा कर्तृत्ववान आणि हुशार माणूस ज्याला मी समजत होते त्यांनी असा आरोप करावा की विरोधक चुकीचे फॉर्म भरतायत. तुमचं सॉफ्टवेअर काय करतायत? तुम्ही गृहमंत्री आहात ना, लावा इन्क्वायरी. म्हणजे या राज्याच्या गृहमंत्र्याला माहितीच नाही चुकीच्या घटना कुठे होत आहेत. आणि त्यांनी अपने घर में झाके देखो, तुमच्याच चॅनलवर आज बातमी आली आहे की ज्या नागपूरमधून ते निवडून येतात तिथल्याच पोलीस स्टेशनवर जुगार खेळला जातोय. मी म्हणत नाही, चॅनल म्हणतात. त्याच्यामुळे देवेंद्रजींनी स्वतःच्या घरात पहिलं झाकून बघावं, दुसऱ्यांना नावं ठेवायच्या आधी. आम्ही टीका कधीच केली नाही. लेट्स गो डेटाबेस. योजनेवर कोणीच टीका केली नाही. डेटाबेस एव्हिडन्स. आणि माझी देवेंद्रजींबरोबर ते म्हणतील ती वेळ, तो म्हणतील त्या विषयावर बोलायची तयारी. आणि फक्त त्यांची नाही, ते मोठे नेते, त्यांचा कोणी पदाधिकारी पण चालेल. आमच्याकडून कुठल्याही स्कीमला विरोध किंवा टीका केलेली नाही. आम्ही सूचना केवढीच केली की लोकसभेच्या आधी यांना बहिणी लाडक्या नव्हत्या. लोकसभेच्या आधी बहिणींना काय काय केलंय मला विचारा ना. त्यामुळे बहीण लाडकी कधी झाली? इलेक्शनच्या रिझल्ट नंतर बहीण लाडकी झाली. तो त्यांच्या युती म्हणतात ना, महायुतीचा अंतर्गत प्रश्न आहे. पण एक गोष्ट खरी आहे की म्हणजे मला एकाच गोष्टीचं वाईट वाटतं की कुठल्याही म्हणजे आमच्याही आघाडीमध्ये प्रत्येकाचा मान सन्मान हा केलाच पाहिजे. आणि मला आश्चर्य वाटलं ती घटना बघून. पण शेवटी दुसऱ्याच्या घरात आपण कशाला काय बघावं, त्यामुळे तो त्यांचा अंतर्गत प्रश्न. केंद्र सरकार लॅटरल भरती करत आहे. एका बाजूला IAS IPS च्या बाजूला डावून नवीन लोक भरती होतात. गेला अनुभव पण खरं म्हणजे चांगला नाहीये असं असताना ते होतंय. तुम्हाला असं वाटतं की कोण आरक्षण गॅरंटी ही एक प्रकारचं वेगळ्या पद्धतीने मोदींची आरक्षण नाही, संविधानाच्या विरोधातच या गोष्टी करायच्या. तुम्ही किती निर्णय हे सरकार घेतं हे संविधानाच्या चौकटीच्या बाहेर जाऊन घेत असतं. आणि ही जी भरती चालली आहे त्याबद्दल प्रचंड काल संध्याकाळपासून माझ्याकडे मेसेजेस येत आहेत. म्हणजे पूर्णपणे आरक्षण रद्द करू अशी परिस्थिती आहे ते असं आत्ता तरी दिसतंय. मीही स्वतः त्या संस्थेला पत्र लिहिणार आहे, सरकारच्या त्या डिपार्टमेंटला. कारण का DOPTला आपण पण विचारलं पाहिजे ना की नक्की काय. फक्त एखादी बातमी सोशल मीडियामध्ये फिरतेय पण त्याचं स्पष्टीकरण हे DOPTला आपल्याला द्यावं लागेल. अतिशय गंभीर विषय आहे तो. आणि नाहीतर सरकारने स्वतः येऊन सांगावं. लाडकी बहीणसाठी 200 कोटी रुपये खर्च करून जाहिराती करता म्हणजे पैसे देत आहेत याचा आनंद आहे. पण तेच 200 कोटी रुपये आमच्या आशा आणि अंगणवाडी महिलांना दिले असते तर त्यांची दिवाळी आणखीन गोड झाली असते. लाडकी बहीणमुळे कुठेतरी सरकारला पुन्हा आलं सत्तेचं आलं तर दुप्पट रक्कम असं ते म्हणताय. असं नाहीये. त्याच्या पुढे काल तुमच्याच चॅनलवर मी पाहिलेलं आहे की जर सरकार आलं नाही तर योजना बंद होईल. हे सत्तेमधले लोक म्हणतात. हे दुर्दैव आहे की सत्तेमधले लोक धमक्या दिल्याशिवाय त्यांना काही दुसरं सुधरतच नाहीये. जो उठतोय तो धमकी देतोय की जर आम्हाला मतदान केलं नाही तर ही योजना बंद होईल. एक तर त्यांचं सरकार येणार नाहीये आणि ही योजना बंद होणार नाहीये. कारण का आमचं सरकार आल्यानंतर आम्ही या योजनेत आणखीन सुधारणा आणणार आहोत. आणि याचा सगळ्याचा एक खूप चांगला प्लॅनही आम्ही केलेला आहे. पाहत रहा पुणे प्राईम न्यूज. धन्यवाद.